ताफा आता शिवालयाकडे निघालेला आहे। थेट दृश्य जे ते आपण आता पाहताय। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचतील आणि आता शरद पवार यांचा ताफा हा आता निघालेला आहे। शिवालयामध्ये ते आता काही वेळातच पोहोचतील। शिवालयामध्ये सगळे नेते एकत्र येतील आणि इथून ते निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। एकूणच निवडणूक अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्यावर सगळ्या नेत्यांच्या स्वाक्षरी असतील। त्याचबरोबर या निवेदनामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। लवकरच ते मुद्दे देखील आम्ही आपल्या समोर इथे आणू। शिवालयामध्ये एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर निवेदनावर स्वाक्षऱ्या करत हे निवेदन सोबत घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ते निवेदन जे आहे ते दिलं जाईल। चोक्कालिंगम यांची भेट जी आहे ती घेतली जाणार आहे। वेळ जी आहे ती ठरलेली आहे दुपारी 12:30ची। मात्र आता नेते पोहोचणार शिवालयामध्ये, त्याच्यानंतर एक बैठक, त्याच्यानंतर निवेदनावर स्वाक्षऱ्या आणि त्याच्यानंतर सर्वांचा ताफा जो आहे तो मंत्रालयाकडे जाण्यासाठी रवाना होईल। सध्याची थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। शरद पवार यांचा ताफा शिवालयाकडे निघालेला आहे। अक्षय मणकडी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार हे आता शिवालयाच्या दिशेने निघालेले आहेत। सकाळी ते सिल्वर ओक वरून वायबी चव्हाण सेंटर येथे आलेले होते आणि त्यानंतर आता शिवालयाला निघालेले आहेत। शिवालयाला तिथे उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत ते आता थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट जी आहे ती मंत्रालयात घेताना पाहायला मिळणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या हेरफारी ज्या आहेत त्या सगळ्या निवडणूक मतदार याद्यांमध्ये पाहायला मिळतात। दुबार मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि पारदर्शकतेपणे ही सगळी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जी आहे ती व्हावी या मागणी करता हे सर्व मोठे नेते जे आहेत महाविकास आघाडीचे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि त्याचसोबतच काँग्रेसचे नेते मंडळी असतील आणि राज ठाकरे मनसे प्रमुख हे देखील या निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्याकरता मंत्रालयामध्ये येणार आहेत। आणि त्यापूर्वी हे सर्व नेते मंडळी जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे मंत्रालयाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिवालय या कार्यालयामध्ये तिथे पोहोचणार आहेत आणि तिथून हे सर्व नेते मंडळी एकत्रितरित्या शक्ती प्रदर्शन करत मंत्रालयामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी चोक्कालिंगम यांची भेट घेणार आहेत आणि सगळ्या ज्या काही निवडणुकीच्या संदर्भातल्या त्रुटी आहेत, मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा दुबार मतदारांच्या संदर्भातले प्रश्न असतील, त्याचसोबतच अनेक निवडणुकीच्या संदर्भातले प्रश्न घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतील आणि पारदर्शक निवडणूक घडवण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाने काम करावं या सगळ्या संदर्भातली मतं जी आहेत ती निवडणूक अधिकाऱ्यांकडे हे सर्व नेते मंडळी मांडतील आणि या सगळ्या नेते मंडळीच्या प्रश्नांना निवडणूक अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीने उत्तर देण्यात येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता शरद पवार जे आहेत ते वायबी चव्हाण सेंटरवरतून शिवालयासाठी निघालेले थोड्याच वेळात ते पोहोचतील। नक्कीच पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवार आता शिवालयामध्ये पोहोचणार आहेत। तर राज ठाकरे देखील आता